तर हॅलो फ्रेंड, आज बनवणार आहोत आपण मस्त असे बीटाचे पराठे। तर इथे मी 2 बीट घेतलेले आहेत, पाहू शकता मस्त ताजे बीट आहेत। आणि आता आपण हे बीट मस्तपैकी त्याच्यावरची साल वगैरे काढून घेऊयात। चला मग, तर साल काढून झालेले आहेत आणि नंतर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। त्याचे आता बारीक आपण चाकूने कट करून घेऊयात आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याचबरोबर आपल्याला हिरव्या मिरच्या पण ॲड करायच्या आहेत आणि मस्त असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे, पाहू शकताय। बारीक झाल्यानंतर ज्यामध्ये आपल्याला मळायचं आहे पीठ त्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि जिरे, मीठ चवीनुसार आपण टाकून घेऊयात। तर हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे। त्याचबरोबर मी इथे घेतलेली अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला लागेल तेवढे पीठ आपण ह्याच्यामध्ये घेऊयात आणि आता मिक्स करायला सुरू करू। त्याचबरोबर इथं आपल्याला टाकायचं आहे तेलही टाकून घेऊयात। तेल टाकल्याने एकदम सॉफ्ट होतात, त्यामुळे तेल आपल्याला ॲड करायचं आहे आणि मी हाताने मिक्स करून आपल्याला ते आता त्याचा मस्त असं चपातीला बनवतो तसं आपण चपातीसारखी कणिक मळून घेतलेली आहे। 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवले होते, तर रेस्ट करून झाले आहे। तर आता इथं आपण पराठा बनवण्यासाठी सुरू करूया। त्याचबरोबर मी तर सर्व काही पळपोट वगैरे घेतलेले आहे, तूप घेतलेले आहे आणि त्याचबरोबर इथं मी चीज घेतलेले आहे। अमूलचं चीज आहे, खूप बेस्ट आहे, तर हे पण चीज घेऊ शकता तुम्ही। त्याचबरोबर आपण इथं आपल्याला चपाती जसं घेतो तसं लाटून थोडंसं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चीज किसून घ्यायचं आहे। तर तुमच्या पद्धतीने चीज लावू पण शकता किंवा नाही, तर मुलांना टिफिनला खूप आवडते वेगवेगळं काहीतरी नवीन, त्यासाठी मी आज चीजचा पराठा बनवणार आहोत। तर हा पूर्ण पाहून घ्या। असं आपल्याला चीज पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर चपाती कसं फोल्ड करतो अगदी तसं आपल्याला फोल्ड करून पुन्हा थोडंसं त्याच्यावरची चीज घालून पुन्हा फोल्ड करायचं आहे। त्यामुळे आपले ह्याचे मस्त असे 4 पदर बाहेर निघतात चपातीचे आणि चपातीप्रमाणेच। तर मस्त असा पराठा आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने, थोडीशी पिठी लावून। तर पहा तुम्ही कसा वाटतो हा पराठा आणि एकदम मुलांना आवडणारा, एकदम कलरफुल आहे। तुम्ही वेगळ्या पद्धतीचे पराठे पण करू शकता, पालकचे पण खूप छान लागतात, मेथीचे पण। असे वेगवेगळे पराठे मुलांना टिफिनला देणे खूप इझी बनतात, झटकीपट, आणि सकाळी ज्यांचे स्कूल असतात त्यांच्यासाठी पण। तर चला, मस्त असा हा पराठा माझा रेडी झालेला आहे, पाहू शकता आपल्याला मस्त लाटून घेतलेला आहे। जर तुम्हाला अशा रेसिपी आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओज असतात ब्लॉग वगैरे, तर ते पण तुम्ही पाहायला विसरू नका। तर हा पराठ्याच्या पूर्ण रेसिपी तुम्ही नक्की तुम्हाला आवडेल। आणि इथं पराठा आपला रेडी झालेला आहे, तवा पण गरम झालेला आहे, त्यावरती पराठ्यामध्ये आपण मस्त असं तूप घालून खरपूस रंगाचा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने मस्त असं तूप लावून आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही तेलही यूज करू शकता किंवा बटरने आणखीच टेस्ट येते, तर मी इथं तूप यूज केलेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत खूप सॉफ्ट राहतो। तुम्ही जरी बनवला तरी सकाळी, तर असं तुम्ही कुठे जात असाल बाहेर ट्रिपला वगैरे तर नक्की ट्राय करा आणि सॉस सोबत किंवा तुमची आवडती चटणी आहे त्याच्यासोबत खा, मुलांना फार जास्त आवडते। असे पराठे नक्की तुम्ही घरी बनवत जा। तर पहा किती छान असते, त्याच्यामध्ये चीज वगैरे आहे आणि त्याचे लेयर्स पण पडलेले